सर्वांना हाय हॅलो आणि नमस्कार. तर श्रावण संपण्याआधी एकदा मी आणि आराध्या जाऊन हॉटेलला छान असं जेवण करून आलेलो आहोत. व्हिडिओ छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. थोडा मिक्स आहे. एक कांदा कट करून घेतलेला आहे, 3-4 मिरच्या आणि हा आहे झाडाचा ताजा ताजा कढीपत्ता आणि इथे एक बटाटा आणि अर्धा दुधी भोपळा इतकं कट करून घेतलेला आहे. छान असं पीठ पण मळून झालेलं आहे. तर बघा, थोडंसं गडबड असल्यामुळे ना मी आटा आणलेला होता आणि आटा आहे ना ह्या भांड्याला चिटकत नाही आणि आपलं जे पीठ असते ना गहू दळून आणलेलं ते थोडंफार चिटकतं, पण आट्याचं अजिबात चिटकत नाही. आता ह्याला मी कशा पद्धतीनं फोडणी टाकते ते दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. 1 चमचा तेल टाकायचं. कढई छान गरम झालेली आहे. जिरे मोहरी, थोडीशी हळद आणि कांदा आणि मिरची, कढीपत्ता छान असं मिक्स करून घ्यायचं. हळद टाकल्यामुळं मी सारखं सांगते की फोडणी सगळीकडे उडत नाही आणि आपला किचन कट्टा घाण पण होत नाही. आता छान असं हे कांदा भाजून घेऊया. छान कांदा इथं परतला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडी हिंग टाकते. हिंग टाकल्यामुळे ना भाजी खूपच छान होते. अजून थोडं टाकते. नंतर आणखी थोडी आपण हळद टाकूया. पहिल्यांदा जळेल त्यामुळे मी थोडी टाकलेली होती. दुधी भोपळा आणि बटाटा कट करून घेतलेला ह्याच्यामध्ये टाकूया. अर्धा दुधी भोपळा आहे आणि एक बटाटा आहे. छान असे मिक्स करून घेऊया. तर पराठा झाला काल, त्याच्या आधी पनीरचं काय केलं होतं त्याचं तुम्ही नाव सांगितलं नाही. आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, कोणी पाहिले नसेल तर बघा. मग म्हटलं आज थोडं भाजी करून देऊया डब्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावरती कट करून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आता मिक्स करून ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे. आणि दुधी भोपळ्यामध्ये आणि बटाट्यामध्ये पाणी जास्त असतं, तर ह्याच्यामध्ये पाणी मी अजिबात घालणार नाही. हे वाफेवरच आपण शिजवून घेणार आहोत. तर आटा आम्ही जास्त आणतच नाही. माझ्या मते 1-2 वर्ष झाले असतील आम्ही आटा आणलेला नव्हता, पण थोडंसं गडबड ते आपलं घर चालू आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तर थोडं धावपळीमुळे आहे ना मग ह्यावेळी आटाच आणा म्हणले ह्यांना. आता तुम्ही विचारणार धावपळ म्हणजे काय, तर बघा तिकडं गौंडी आले किंवा कलर कामवाले वगैरे आले तर मला चहा घेऊन जायला तिकडं लागतं. त्यासाठी मग मला ते गहू निवडायचं आणि गिरणीला लावायचं हे सगळं होत नव्हतं. त्यासाठी मग आणलेला आहे आटा. पण आम्हाला आट्याच्या चपात्या आवडत नाही, जसं की आपलं गव्हाच्या आणून दळलेल्या आवडतात तशा. तर अजून थोडं बाकी आहे शिजण्यासाठी. मी त्यांना चिकन किंवा मटण काहीतरी आणून द्या असं म्हणलेलं होतं, पण त्यांच्या लक्षातच नव्हतं आणि ते गडबडीनं ना आवरून वगैरे त्यांच्या मीटिंगला गेले. तर 2 दिवसासाठी ते बाहेर गेलेले होते. मग म्हणलं की चला आपल्याला तर खायचं आहे आणि मी तर दुकानात जाऊन कधी चिकन मटण असं घेतलेलं नाही. त्यासाठी मग म्हटलं की आपण बाहेर जाऊन जेवण करूया. आणि आराध्या मटण अंडी काहीही खात नाही. तिच्यासाठी पनीर मसाला का पनीर टिक्का असं काहीतरी घेतलेलं होतं आणि ती ते खात होती आणि मी मात्र भाकरी आणि चिकन बिर्याणी अशा पद्धतीनं घेतलेलं होतं हॉटेलमध्ये. आणि छान असं खाल्लं वगैरे. लवकरच गेलो होतो आणि जेवण वगैरे करून माझ्या मते 8:15 तरी घरी आलेलो होतो. तर परत मी महिनाभर तरी खातच नाही. नंतर जर असं वाटलं तर आम्ही गणपतीतसुद्धा आणत नाही आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष असतो तर अशा पद्धतीने ना मग आम्ही 2-3-4 महिने अंडी मटण अजिबात खात नाही. त्यासाठी मग
जाऊन खाऊन आले, तर त्यांनी पण म्हणले की बरं झालं जाऊन खाऊन आली, कारण की त्यांना माहीत आहे मग मी नंतर तवा तापला नसेल तर अशा पद्धतीने ना पहिली चपाती होते आणि एकदा तवा गरम झाला की चपात्या खूप छान अशा होतात. आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे लोकांना ओळखणे. कारण बघा, माणूस जसा दिसतो तसा नसतो. हे माझ्याबरोबर असे सतत होते. तुमच्याबरोबर पण होते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आपल्या मनाला खूप असं दुःख होतं आणि वाटतं अरे यार, उगाचच आपण त्यांच्याशी बोललो, मैत्री केली, आपण कुठंतरी चुकलो. तवा छान असा गरम झालेला आहे. दुसरी पण चपाती आपली आता छान अशी भाजून होते, तुम्ही पाहू शकता पटकन. आणि आराध्याला पण डब्बा द्यायला तयार होते. आणि मी कॅमेऱ्यामध्ये बघितलंच नाही की तुम्हाला दिसते का नाही. माझं काम चालूच होतं, तर इथे आहे ना भाजी शिजलेली आहे छान अशी. आता गॅस बंद करते आणि बघा एकदम छान असा तवा तापला का नाही, चपात्या फास्ट भाजून होतात. आता एवढी चपाती भाजते आणि तिला डब्बा देते आणि मग सगळं बाकीचं आवरून घेते. आपली बघा एखाद्याशी ओळख झाली, छान अशी मैत्री पण झाली, तर आपण खूप त्यांना जीव लावतो नाही का. आणि ते मग नाही का दुसरं कोणतरी आलं की आपल्याला मधूनच सोडून वगैरे जातात. अशा पद्धतीनं थोड्या दिवस आपल्याबरोबर बोलतात, छान मस्त आपलं सगळं घरातलं विचारपूस सगळी करून घेतात आणि ते निघून जातात. मग त्यावेळी असं वाटतं की आपणच फक्त आपल्या बाजूने त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते मात्र त्यांचा फायदाच म्हणजे नाही का, आपल्या घरात काय चाललंय काय नाही हे सगळं बघून ते आपल्याला शेवटी सोडून जातात. मला अहो म्हणतात सर्वांशी बोलत जा, मैत्री करत जा, पण हे असं काहीतरी घडतं त्यामुळं मला कोणाशी मैत्री वगैरे करायला अजिबात आवडत नाही. आपलं काम भलं आपण भलं असं वाटतं. आराध्याला डब्बा दिला आणि ह्यातून पीठ मी काढून घेतले, तर पाहू शकता आट्याचं पीठ अजिबात चिटकत नाही आहे आणि खूप असा क्लीन. ह्याला धुवायला पण खूप वेळ लागणार नाही आहे, पण आरोग्यासाठी आटा जास्त आपला नाही का हेल्दी नसतो, त्यासाठी 5 किलोचा मी आट्याचं पॅकेट आणलेलं होतं. तर मला हेच सांगायचं होतं की आपण जे गहू आणतो ना, ते गहू दळ्यानंतर चिकट होतं, त्यामुळे कदाचित ह्याला चिटकत असेल. तेल जरी टाकलं तरी पण चिटकतं. आता ह्याला तेलच मी वापरलेलं नव्हतं, नुसतं पीठ आणि मीठ म्हणजे आटा आणि मीठ असं वापरून हे पीठ मी ह्याच्यामध्ये मळून घेतलेलं पण वापरलेलं होतं, नाहीतर आटा कसा मळला जाईल. बरोबर आहे फरक. आता इथं रात्रीचं थोडं वरण आहे, ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता त्यासाठी मला भात करावा लागणार आहे. हा कागद पण मी कालच ठेवलेला आहे डब्यामध्ये आणि सगळ्या चपात्या झालेल्या ह्याच्यामध्ये ठेवते. आणि ह्यातली भाजी पण ह्यात कढईत बसेल का, चला बघूया. ह्याच्यामध्ये बसलेली आहे वाटी, तशी मोठी आहे. कट्टा वगैरे आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मस्त भांडी वगैरे घासून कट्टा छान असा आवरून झालेला आहे. भारी दिसते का. तर आम्ही आलेलो आहोत कांतारामध्ये जेवण्यासाठी. तर आता पापड एन्जॉय करत आहोत. बघू जेवण आता कसं आहे ते तुम्हाला दाखवते आणि काय जेवणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान आणि टेस्टी होती इथं चिकन बिर्याणी आणि पनीर टिक्का पण खूपच छान होता. आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.